मंगेशकरांची आज पत्रकार परिषद पार पडली। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत। प्रकृती अस्वस्थामुळे आपण बहिणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकलो नाही याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। हृदयनाथ मंगेशकरांनी म्हटलंय की तब्येत ठीक नसल्यामुळे मुंबईत येणं शक्य झालं नाही, अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही याचं दुःख आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्यात। त्यांच्या अनुपस्थितीबद्दल अनेक चर्चांना यानंतर पूर्णविराम मिळालाय। दरम्यान याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे। पुण्याजवळ नांदोशी येथे लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नावाचं भव्य रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान या प्रकल्पाच्या माध्यमातून लता आणि आशा मंगेशकर यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। समाज उपयोगी कार्यातूनच त्यांना खरी श्रद्धांजली वाहता येईल असं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान आशा भोसले यांच्या निधनामुळे देशभरामध्ये शोककळा पसरली आहे। संगीत क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते आणि चाहत्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। प्रकृती अस्वस्थामुळे अंत्यसंस्काराला गैरहजर राहिलेल्या हृदयनाथ मंगेशकर यांनी बहिणी आशा भोसले आणि स्मरणार्थ लता आशा नावाचं भव्य रुग्णालय उभारण्याची यावेळी घोषणा केली।